तरीके से देखा जा रहा है कि शहर में हर तरफ कार्रवाई चल रही है मनपा की। पुलिस पूरा उनका सपोर्ट कर रही है। अभी और कौन सी जगह आपके इसमें है कि भाई और इसके बाद में वहाँ पर भी कार्रवाई होने वाली है? देखिए 20 तारीख को बड़े पैमाने पे मुकुंदवाड़ी में हम लोगों ने महानगर पालिका के साथ जो एनक्रोचमेंट था वो निकाला गया था। इसके बाद कुछ लोग माननीय उच्च न्यायालय में उन्होंने अपील दाखिल की थी। उसके बारे में कोर्ट का डिसीजन भी आया हुआ है और उच्च न्यायालय ने सख्ती से पेश आके सबको कहा है कि ये सब अतिक्रमण है वो निकलना चाहिए और हमें वक्त वक्त पे हाईकोर्ट को वहाँ पे रिपोर्ट भी भेजनी है। इसके बाद 3-4 दिनों से काफ़ी प्लानिंग के बाद अभी आज ये जालना रोड का जो अतिक्रमण है वो पूरी तरह से निष्कासित करने के लिए जांच टीम बनाई गई है, जिसमें महानगर पालिका के लगभग 300 से 400 जवान हैं, पुलिस के लगभग 400 जवान हैं और हम यहाँ का अतिक्रमण है वो निकाल रहे हैं। बाकी शहर में जहाँ जहाँ पर भी अतिक्रमण होगा महानगर पालिका के उसके बारे में उनको जानकारी है। जहाँ जहाँ महानगर पालिका जाएगी उनको पुलिस की मदद लगेगी, वहाँ पे पूरी बल के साथ हमारी पुलिस फोर्स जाएगी और हम लोग कोई भी अतिक्रमण मुहिम में बाधा नहीं आने देंगे और अतिक्रमण पूरी तरह से यहाँ का शहर का निष्कासित करेंगे। सर जैसे कि अभी बहुत सारे लोगों के कहना है कि 120 फीट का जो डिस्टेंस है बनने के बाद ये होता है कि बस बिल्डिंगें गिराई जाती है, लेकिन उसके बाद में मनपा वो सड़कें बरोबर उसके ऊपर कवरेज नहीं करती है। वो महानगर पालिका उसके बारे में आगे की कार्रवाई जो भी है वो भी करेगी। ठीक, थैंक यू। माननीय उच्च न्यायालयाने दिलेले जे निर्णय आहेत, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केम्ब्रिज चौक टू एपीआय कॉर्नर हा पहिल्या टप्प्यामधला आम्ही मार्ग मोकळा करण्यासाठी अतिक्रमण निष्कासन कारवाई करणार आहोत। त्यातल्या प्रामुख्याने आम्ही ज्या व्यावसायिक आस्थापना आहेत त्या व्यावसायिक आस्थापनांवरती आज प्रामुख्याने कारवाई करणार आहोत आणि माननीय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीने ज्या रहिवासी एरिया जे असतील निवासी त्या निवासी भागांमध्ये ज्या लोकांनी स्वतः ॲफिडेव्हिट केलेले आहेत कोर्टाकडे त्यांना 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। त्याच्यानंतर जर त्यांनी त्या शपथपत्र दाखल केलेले नसतील तर निश्चितपणे निवासी भागांवर पण आम्ही कारवाई याच्यानंतर करणार आहोत। बरं, जालना रोड पासून जी केम्ब्रिज चौक पासून जी कारवाई आहे ती कुठपर्यंत राहणार आहे? बाबा पेट्रोल पंप या सिडको बस स्टँड पर्यंतच कारवाई होणार आहे? नाही, पहिल्या टप्प्यामध्ये तर आम्ही केम्ब्रिज चौक पासून ते एपीआय कॉर्नर पर्यंत कारवाई करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग एपीआय कॉर्नर पासून ते बाबा पेट्रोल पंप पर्यंत जे आहे ते आम्ही पूर्ण कारवाई निष्कासित। तर याच्यामध्ये किती मालमत्ता धारक आता तुम्ही जमीन दुरुस्त करणार जे स्थिती गरज झालेली आहे? काही लोक आता तुमच्याकडे येऊन आता कागदपत्र दाखवायला लागले का? त्याच्यामुळे काही उशीर तर झाला नाही या मालमत्ता धारकांना तुमच्याकडे यायला? नाही, आमचा कारवाई करण्याचा तर मानस होताच, परंतु माननीय न्यायालयाने एक मानवीय दृष्टिकोनातून त्यांना संधी दिलेली होती। त्या संधीमध्ये त्यांनी जर सर्व्हिस रोडवरती कुठल्याही स्वरूपाचं कच्चं पक्क बांधकाम केलेलं असेल तर ते स्वतःहून काढण्याची अपेक्षा आहे व्यावसायिक बाबतीमध्ये आणि 15 ऑगस्ट पर्यंत जी मुदत दिली होती ती निवासींसाठी आहे। असं असतानाही बऱ्याचशा नागरिकांनी आतापर्यंत त्यांची जी काही कच्ची पक्की बांधकाम आहेत ती निष्कासित केलेली नसल्यामुळे आज आम्हाला दुर्दैवाने ती निष्कासित करावी लागतील आणि सर्व्हिस रोड मोकळा करावा लागेल। याच माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करणार आपण? नाही, ही मोहीम फक्त या एका स्ट्रेच पुरती मर्यादित नाहीये। आपण म्हणतो केम्ब्रिज पासून एपीआय किंवा तिथून महावीर बाबा पेट्रोल पंप पर्यंत,
तर तसं नाहीये, पूर्ण शहरभर ही कारवाई होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून हीच विनंती करतो की ज्या ज्या आस्थापना त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये नसतील त्यांनी तात्काळ त्या तिथून काढून घ्याव्यात, आणि ज्या अनधिकृतपणे आमच्याकडे म्हणजे ज्या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या खाजगी जागेवर ज्यांनी केलेले आहेत परंतु महानगरपालिकेची कुठलीही परमिशन त्यांनी घेतलेली नाही, त्याला तात्काळ त्यांनी गुंठेवारी करून घ्यावं आणि नियमित करून त्यांच्या मालमत्तांना त्यांनी सुरक्षित करून घ्यावं.